SS11 ची पहिली सलामीची जोडी सिबिडीचा बाहुबली आत्मजित आणि हेमंत पाटील मैदानात दाखल। आणि हा पहिला फटका ऑफच्या दिशेने चौकार हेमंत पाटील यांच्या बॅटमधून हा पहिला चौकार। बॉलर नेम तानाजी। एक फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू तानाजी। आणि काय सुरेख फटका मारलाय हेमंत पाटील यांनी। षटकार आपल्या बॅटमधून पहिला चौकार आणि हा दुसरा षटकार। अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 10। स्कोरबुक अपडेट करण्यासाठी कोणाला तरी इथे पाठवायचं आहे, प्लीज रिक्वेस्ट आहे। इथे स्कोरबुक अपडेट करण्यासाठी कोणाला तरी पाठवायचं आहे, चल लवकर आहे। पहिल्या 2 चेंडूंवरती अक्षरशः प्रहार केलाय हेमंत पाटील यांनी आपलेच संघ मित्र तानाजी यांच्यावरती। चला अकालज्योत संघाचे संघ मालक किंवा कर्णधार आणि डॅनियल ब्रदर्स टॉस साठी स्टेज वरती यायचंय। सुरज जेल पकडलाय प्रतीक यांनी। व्हाईट बॉल। अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 11। एक गडी बाद। आणि हा उत्कृष्ट फटका आणि सुंदर प्रयत्न कमलेश यांचा, पण चेंडू गेलाय सीमारेषा पार। षटकार आणि संघाची धावसंख्या झाली 17। अतिशय महागडं षटक नानाजी यांचं, पहिलाच सीझन खेळतायत ते। थोडासा अनुभव त्यांना घ्यायची गरज आहे। आणि शेवटचा चेंडू जाकेल सीमारेषा पार। षटकार किशोर यांच्या बॅटमधून हा सलगचा दुसरा षटकार। आणि अशा प्रकारे पहिल्या षटकात 23 धावा आतापर्यंत
शेवटचा आणि शेवटचा चेंडू देखील षटकार ठोकलेला आहे किशोर यांनी. अशा प्रकारे तानाजी यांचं पदार्पण संघाला मागात पडलंय. 29 धावा धाव फलकावरती आणि संघाची धावसंख्या झाली 29. एक गडी बाद 29 धावा. दुसरं षटक घेऊन येत आहेत विघ्नेश. उलटच पद्धतीचा चेंडू सुरेख फटका होता आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण प्रणित यांचं. किशोर आता वैयक्तिक 18 धावांवरती खेळतोय. तब्बल 2 षटकार त्यांनी ठोकले होते आपल्या संघासाठी. हा निर्धाव चेंडू विघ्नेश यांच्या गोलंदाजीतून. लोअर वन पद्धतीचा चेंडू काय सुरेख चेंडू हाताळलाय विघ्नेश यांनी आपल्या संघासाठी. नकारात्मक चेंडू. 1 धाव देऊन गेलाय समोरच्या संघाला. टीम SS11 31 धावा धाव फलकावरती. 1 गडी बाद हेमंत पाटील यांच्या स्वरूपात. मैदानात किशोर आणि आत्मजित. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 32 आणि चेंडू झाले 4. 2 चेंडू शिल्लक. यॉर्कर पद्धतीचा चेंडू काय सुरेख फटका खोदून काढलाय षटकार आपल्या बॅटमधून. आत्मजित यांनी आज
सकाळच्या पर्वामध्ये 46 धावा ठोकल्या होत्या त्यांनी पहिल्या मॅच मध्ये डॅनियल ब्रदर्स या संघाच्या अपोजिट, आणि आता SS11च्या अगेन्स्ट 30 तडाखेबाज फलंदाजी आपल्याला बघायला मिळते आत्मजितच्या बॅटमधून. लोअर वन, काहीसा चेंडू समजला नाही आत्मजित यांना, आणि संघाची धावसंख्या झाली 38. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 38 धावा. आणि तिसरी टेप बॉलची ओव्हर घेऊन येत आहेत कमलेश, युवा खेळाडू, रमाबाईचा हा खेळाडू कमलेश. अडतीस धावा धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. टेप बॉलला अजूनही कोणत्या टीमने षटकार ठोकलेला नाहीये सकाळपासून, आणि आपल्याला उत्सुकता आहे की पहिला षटकार टेप बॉलवरती कोण मारणार, कोणता फलंदाज मारणार, त्याची आतुरता अजूनपर्यंत CBD वासियांना आहे. कमलेश तयार, सामना करतील किशोर शिंदे. अगोट टप्प्याचा चेंडू आणि सुंदर प्रयत्न तिथे स्वप्नील यांचा. सीमारेषेवर आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्यात त्यांनी. या 5 धावा पुढे त्यांना फायदेमंद ठरणार आहेत, कारण जेवढ्या धावा तुम्ही संघासाठी वाचवता तेवढा संघ तुमचा मॅच मध्ये इन राहतो. आणि हा खोलवर पद्धतीचा चेंडू, षटकार, स्वीप षटकार, आणि टेप बॉलला पहिला षटकार ठोकणारा ठरलाय CBDचा बाहुबली आत्मजित. सकाळपासून ज्या मॅच झाल्या त्यामध्ये पहिला षटकार टेप बॉल मध्ये मारला आत्मजित यांनी. आणि सलगचा दुसरा षटकार. हा टीम मध्ये खेळाडू असणं त्या टीमसाठी एक मजबूत स्थिती असते, कारण संघाला किती धावांची गरज असली आणि जोपर्यंत आत्मजित विकेटवरती आहे तोपर्यंत संघ कधी हार मानत नाही. CBD वॉरियर्स या संघाकडून ओपनच्या टुर्नामेंट खेळणारा हा आत्मजित आज आपल्या भेटीस CBD सेक्टर वाईज पर्व पहिले या टुर्नामेंटसाठी तो अवेलेबल झालाय. अकूट टप्प्याचा चेंडू जातोय सुरक्षित क्षेत्ररक्षक जर्सी नंबर 7 अनिकेत याच्या हातामध्ये. आणि आता शेवटचा चेंडू. आतापर्यंत कमलेश यांनी 14 धावा खर्च केल्यात. बॅटची कडा लागून चेंडू जातो घोषित क्षेत्रात. अशा प्रकारे कमलेश यांचं षटक संपलेलं आहे, आणि या षटकात शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडू झालेत. 15 धावा आतापर्यंत कमलेश यांनी खर्च केल्यात. संध्याकाळच्या क्षेत्रातील हा SS11 वर्सेस मल्हार 11 हा सामना प्रेक्षकांच्या भेटीस
सुनील गावस्कर क्रीडा नगरीत आज चौकार आणि षटकारची आतिषबाजी करताना आत्मजित आणि हा काय सुरेख फटका सजवलाय कव्हर आणि कव्हर मध्ये चौकार मारलेला आहे किशोर यांनी संघाची धावसंख्या झाली आहे 57 एक गडी बाद 3 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा एक मजबूत स्थितीत आलाय संघ SS11 18 चेंडूमध्ये त्यांनी आतापर्यंत 57 धावा जमा केल्यात आता शेवटचं हाणामारीचं षटक आणि समोर येतोय लकी सिंग मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच लकी सिंग त्याच्यावरती आता जबाबदारी असणार आहे 6 चेंडू हाताळण्याची पाहूया आत्मजितला किती धावांवरती रोखतोय लकी सिंग 57 धावा धावफलकावरती अकुट टप्प्याचा चेंडू आणि चेंडू जातो गोशी क्षेत्रात एका धावेकरता संघाची धावसंख्या झाली 58 लॉस ऑफ 1 विकेट आणि काय सुरेख फटका निखिल यांच्या मस्तकावरून जाणारा हा षटकार आणि संघाची धावसंख्या 64 एक गडी बाद का मला सीबीडीचा बाहुबली बोलतात हे खरंच दाखवून देतोय आत्मजित आणि हा सुरेख फटका लकी सिंग यांना विचार करण्यास भाग पाडतोय दुसरा षटकार आत्मजित याच्या बॅटमधून आत्मजित वैयक्तिक 33 धावांवरती खेळतोय आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी करताना आत्मजित वैयक्तिक 33 धावा आतापर्यंत त्यांनी 10 बॉलमध्ये 33 धावा 300च्या स्ट्राईक रेटने खेळतोय काय स्ट्राईक रेट आहे बा 300चा स्ट्राईक रेट 10 बॉल खेळलाय 33 धावा केल्यात आणि हा सुरेख फटका तिसरा षटकार बॅक टू बॅक 3 षटकार ठोकलेत लकी सिंग यांना त्यांचाच हा खास मित्र आहे आत्मजित सोबतच असतात एकत्र आणि त्यांच्या अक्षरशः तुटून पडलाय आत्मजित आणि संघाची धावसंख्या झाली 76 एक गडी बाद आणि इथे स्वप्नील यांचं सुद्धा गचा क्षेत्ररक्षण जेव्हा बॅक टू बॅक 3 षटकार जातात तेव्हा टीमचं देखील मनोधैर्य खचलं जातं आणि त्याचाच एक उत्तम उदाहरण आता आपण बघितलं चौकार गेलेला आहे जिथे एकच रन आला पाहिजे होता तिथे चौकार अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 80 आजच्या दिवसातील हायएस्ट आणि हा सुरेख फटका 49 नॉट आउट एक धावेने त्याचं अर्धशतक हुकलेलं आहे बेस्ट ऑफ लक आत्मजित नेक्स्ट मॅच साठी सकाळच्या सत्रामध्ये 46 धावा आताच्या संध्याकाळच्या क्षेत्रात त्यांनी 49 धावा अशा प्रकारे डॅनियल ब्रदर्स कप्तान डॅनियल ब्रदर्स आणि टीम अकालज्योत जिथे कुठे कर्णधार असतील त्यांनी स्टेजवरती यायचंय टीम अकालज्योत
चला भावी नगरसेवक नामदेव दादा टॉस साठी आपण तयार राहायचं. अकाल ज्योतचे कर्णधार जिथे कुठे असेल त्यांनी त्वरित मैदानात स्टेजवरती यायचं आहे. अकाल ज्योत संजीव परब थोडेसे थकलेले दिसत आहेत कारण शरीर स्टेजवरती यायचं स्टेजवर. चला संजीव परब स्टेजवरती यायचंय. आम्हाला मैदानामध्ये एक चांदीची चेन सापडलेली आहे. ज्याची कोणाची असेल त्यांनी 10,000 रुपये द्यायचे आणि घेऊन जायचे. ज्यांची कोणाची चांदीची चेन पडलेली आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. चला पुढील मॅचचा टॉस होतोय. टॉस जिंकलेला आहे डॅनियल ब्रदर्स या संघाने आणि आपला निर्णय कळवायचा आहे सोमनाथ लवकरात लवकर. आजच्या दिवसातील सगळ्यात हायएस्ट टोटल मजल मारले SS11 या संघाने. किती झाले टोटल? 86 धावा त्यांनी काढलेल्या आहेत आणि 87 धावांचं आव्हान असणार आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. 87 टार्गेट टीम मल्हार 11 आणि ओपनिंगची जोडी प्रतीक पालकर आणि हरीश पाटील मैदानात दाखल झालेले आहेत. चला पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. मिस्टर उद्धव जिथे कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय. उद्धव जेटीतोर जिथे कुठे असेल त्यांनी किशोर याचा पहिला चेंडू आणि हरीश झेलबाद. आज हरीश याचं काही लक चालत नाहीये. सतत 2 सामन्यात 0 वरती आउट झालाय हरीश. पहिला हादरा मल्हार 11 या संघाला आणि हरीश याच्या जागेवरती आता आपल्याला रोहन दिसणार आहे मैदानामध्ये. रोहन यांनी जर लगातार 3 षटकार ठोकले तर अनिल देसाई यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. आणि फटका चुकलाय आणि सुरेख झेल मने यांचा सुरेख झेल. रोहन देखील 0 वरती बाद झालेले आहेत. अशा प्रकारे आता लकी सिंग आलेले आहेत रोहन यांच्या जागेवरती.
आणि हा चौकार लकी सिंग यांच्या बॅटमधून पहिला चौकार. चारशेच्या रन रेटनी स्ट्राईक रेटनी खेळतायत लकी. आणि फटका चुकलाय. सुरक्षित झेल तुषार यांच्या हातामध्ये. तुषार है तो सेफ है. डिसेंबर डिलाइट ऑफर, हुंडाई डिसेंबर डिलाइट ऑफर. हुंडाईच्या कार ज्यांना खरेदी करण्याची इच्छा आहे त्यांनी अनिल देसाई यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्यांना जे कोण उत्सुक आहेत त्यांना 1 लाख रुपयेपर्यंत डिस्काउंट देण्यात येईल. तर सीबीडी मध्ये ज्यांना कोणाला हुंडाई कार खरेदी करायची असेल तर त्यांनी अनिल देसाई यांच्याशी संपर्क साधायचा आहे. 1 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला डिस्काउंट देण्यात येईल. स्वप्नील आता स्वतः बॅटिंगसाठी उतरलाय आणि हा देखील फटका फसलाय. आणि किशोर शिंदे यांची हॅट्रिक. 4 विकेट लगातार पडलेले आहेत. किशोर यांनी पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल विकेट, तिसरा बॉल चौका, 5वा बॉल विकेट, 6वा बॉल माफ करा 4था बॉल विकेट, 5वा बॉल विकेट, अशा 4 विकेट आपल्या गोलंदाजीमध्ये घेतलेल्या आहेत. आणि अक्षरशः मल्हार 11ला बॅकफुटला आणलेलं आहे. आता हॅट्रिक बॉल पाहूया. 5वी विकेट घेणारा हा पहिला खेळाडू ठरेल. जर एखाद्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही सीबीडीच्या बघाल तर हे पहिल्यांदाच घडतंय की 4 विकेट एका गोलंदाजाने घेतल्यात. आता 5व्यासाठी CPL 2023च्या पर्वामध्ये मी हॅट्रिक घेतली होती. ती अनिल देसाई यांच्या नावावरती आहे. आणि हॅट्रिक चुकलेले आहे किशोर शिंदे यांची. 4 विकेट त्यांनी आपल्या ओव्हरमध्ये घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 आणि गडी झालेत बाद 4. महेश सर अगदी जवळून निरीक्षण करतायत. म्हणजे येणाऱ्या पर्वामध्ये कोणता मोहरा टिपायचा हे त्यांचं सिलेक्शन तिथे बसल्या बसल्या चालू आहे. आज T20 वर्ल्ड कपचं देखील सिलेक्शन चालू आहे. BCCI इंडिया 2026 साठी जी वर्ल्ड कप T20 टुर्नामेंट होणार आहे त्याचं सिलेक्शन देखील आज चालू आहे. आणि महेश सरांचं देखील 2026च्या पर्वासाठी सिलेक्शन चालू आहे. आज सुरेख गोलंदाजी. बॅटची कडा लागली होती पण चेंडू मात्र झेल टिपला नाही आत्मजित यांनी. सुरेख चेंडू हाताळला होता सूर्या यांनी. सूर्या जलता नहीं जलाता है. प्रत्येकाच्या बॅटमधून पहिली धाव आपल्या संघासाठी. आणि हर्षल यांनी सुरेख क्षेत्ररक्षण केले आपल्या संघासाठी.
दुसरं षटक प्रगतीपथावर सामना करतोय प्रणित. आणि प्रणित देखील आपलं खातं न उघडता परत जातोय. अशा प्रकारे जेवढ्या तेवढ्या धावा तेवढे गडी बाद, 5 धावा 5 गडी बाद, अशी बिकट अवस्था झालेली आहे मल्हार 11 या संघाची. आता निखिल जर्सी क्रमांक 11 मुंबईचा हा खेळाडू सीबीडी मध्ये राहण्यासाठी नवी मुंबई सरचिटणीस दत्ता माने यांचं देखील सुनील गावस्कर क्रीडा नगरीत हार्दिक स्वागत. आणि हा फटका चुकलेला आहे आणि विक्रांत सुतार यांनी झेलचा प्रयत्न केला नाही. तारेला लागलेला आहे बॉल काउंट होणार नाही. सिंगल. अच्छा, हे विक्रांत यांच्या मनातलं वाक्य बोललो मी की तारेला लागल्या म्हणून मी कॅच नाही पकडले. फटका चुकलाय एका धावेसाठी. सेवादल काँग्रेस रमेश मिस्त्री यांचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन सुनील गावस्कर क्रीडा नगरीत. आणि हा निखिल यांचा सुरेख फटका, पण फटका चुकलाय आणि किशोर आहे तो सेफ आहे. किशोर यांनी सुरक्षितरित्या झेल टिपलाय. आणि 7 धावा 6 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर होतं, संपलेलं आहे. सूर्य यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये 2 विकेट घेतले ना, 2 विकेट. किशोर यांनी 4 विकेट. अभिनंदन सूर्या. आता टेप बॉलची ओव्हर घेऊन आलाय हर्षल उर्फ सोनू. काय सुरेख चेंडू हाताळलाय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. संध्याकाळच्या क्षेत्रातला आता पुढील येणारा शेवटचा सामना असेल अकाल ज्योत वर्सेस डॅनियल ब्रदर्स. नकारात्मक चेंडू, दंडात्मक कारवाई. पंच अनिकेत या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत आहेत पंच अनिकेत कुदळे आणि ऋषभ चंदानी. बॅटची कडा लागून चेंडू जातोय घोषित क्षेत्रात आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल प्रतीक्याला. प्रतीक्याने मागच्या मॅच मध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली होती. आता थोडासा जरा बॅकफुटला आलाय तो, कारण टेप बॉल असल्यामुळे टेप बॉलचा अंदाज येत नाही. बॉल आतमध्ये येतो. पंच निर्णय कळवायचा आहे. वाईट नकारात्मक चेंडू धाव देऊन जातोय 1. आणि आता मात्र डबल डिजिट मध्ये संघ पोहोचलाय. संघ मल्हार 10 धावा. अशा प्रकारे तिसऱ्या षटकातील 4था चेंडू घेऊन येतोय हर्षल उर्फ सोनू. हाय सुरेख चेंडू हाताळतोय
हर्षल, सततचे 3 चेंडू डॉट आलेले आहेत हर्षल यांचे. प्रतीक यांना काहीस आज सुरेख फटका सजवला ऑफच्या दिशेने. चेंडू जातोय 2 धावे करता आणि संघाची धावसंख्या झाली 13 ना 13. 6 गडी बाद 13 धावा. 6 चेंडू मध्ये 74 धावा हवेत. 6 चेंडू आणि 74. सुरेख गोलंदाजी केले SS11 या संघाच्या गोलंदाजांनी. किशोर शिंदे 4 गडी बाद. सूर्या 2 गडी बाद. हर्षल उत्कृष्ट गोलंदाजी केली हर्षल यांनी. आणि आता हर्षलची रिप्लेसमेंट तुषार. तुषार याचा आखूड टप्प्याचा चेंडू. एक धाव देऊन गेलाय. आणि आता मात्र खरपूस समाचार घेतलाय शॉर्ट बॉलचा. षटकार प्रतीक पालकर याच्या बॅटमधून हा पहिला षटकार. संघाची धावसंख्या झाली 20. आज सुरेख फलंदाजी करतोय प्रतीक. टेनिस बॉल मध्ये बादशाहत आहे त्याची. सुनील गावस्कर या ग्राउंड मध्ये मैदानाच्या चौफेर फटके खेळू शकतो प्रतीक. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. चौथा चेंडू काय सुरेख चेंडू हाताळलाय. प्रत्येक डॉट चेंडू हा गोलंदाजाला कॉन्फिडन्स देणारा असतो. आणि बॅटची कडा लागून चेंडू जातो घोषित क्षेत्रात 1 धावेने. संघाची धावसंख्या झाल्या 27. 6 गडी बाद 27 धावा. डॉट चेंडू आणि 4 धावांच्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावांवरती रोखलंय संघ मल्हार 11 या संघाला. चला पुढील सामना डॅनियल ब्रदर्स वर्सेस अकाल ज्योत.